नाही, सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून पण उत्तर द्यायचे अधिकार ते तरी राहू द्या. नाही, रॉंग नंबर लागला त्यांच्याकडे नाहीच आहे. नाही, सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधीच्या मार्फत नक्कीच अमरावती शहरामध्ये जे काही ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत, DRIची कारवाई झाली हे खरं आहे. आणि आपल्याला उत्तरामध्ये देखील आपण नमूद केलं आहे की 2021 पासून ते 26 पर्यंत जवळपास 29 गुन्हे आणि 101 आरोपींना आपण तिथे अटक देखील केलेली आहे. आपण कारवाई आपण करत आहोत. क्राईम ब्रांच मार्फतच या कारवाया होत आहेत असंही नाही. आपल्याला माहिती आहे की आताच 2 दिवसापूर्वीच पोलीस स्टेशन मार्फत म्हणजे नागपुरी गेट ह्या पोलीस स्टेशनच्या मार्फत जवळपास 2 किलोची तिथे आपण MD ट्रक देखील आपण तिथे जप्त केलेला आहे आणि जवळपास 3 कोटी त्याची किंमत आहे. तर मला वाटतं अमरावती शहरामधल्या या काही ड्रग्सच्या असलेल्या कारवाया नक्कीच त्याकडे आमचं फक्त अमरावती नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली जी प्रमुख शहरं आहेत, आपण नेहमी पाहतो की या प्रमुख शहरांची शेवटी फायनान्शियल कॅपिटल असतात. शहरामध्ये तिथे लोकवस्ती जास्त असते आणि इझी टार्गेट तिथे अधिक असतात. त्यामुळे मला वाटतं सगळ्याच शहरांमध्ये आपण विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये आता आपण महाराष्ट्रभर विभागणी आहे. आपण आता ANTFची देखील आपण स्थापना केलेली आहे आणि ते कार्यरत देखील झालेले आहेत. विशेषतः म्हणजे ह्या ANTFच्या मार्फत म्हणजे आपण हा तयार केलेला फोर्स, या फोर्सला मॅनपॉवर देण्याकरता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत आपण कारवाई देखील केलेली आहे. आणि आजच किंबहुना या लक्षवेधीच्या संदर्भात ज्यावेळेला बैठक चालू होती त्यावेळेस देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक विशेष म्हणजे या ANTFमध्ये असलेले जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांना इन्सेंटिव्स द्यायचा निर्णय देखील घेतलेला आहे, जेणेकरून ह्यांना एक प्रोत्साहनपर तिथे ज्यावेळेला तिथे एक जर का राशी आपण दिली किंवा त्यांना जर का एक स्टेप आपण हायर जर का आपण आणलं तर या ANTFमध्ये काम करत असताना त्यांना तिथे नक्कीच ते अजून प्रभावशालीरित्या ते काम करू शकतील एकंदरीत. आणि विशेष म्हणजे मी मगाशी त्याचा उल्लेख केला की महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये आपण या सर्व कारवाई करत असताना आपण नेहमी पाहतो की पुणे विभागाच्या म्हणजे पुणे आयुक्तालयामध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बँगलोरला तिथे जाऊन कारवाई केलेली आहे किंवा मुंबईत कारवाई केलेली आहे किंवा मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील कारवाई केली आहे किंवा महाराष्ट्रामधल्या अन्य ठिकाणी कारवाई केलेली आहे. तर मला वाटतं या इंटेलिजन्सच्या आधारे होत असलेल्या ह्या सर्व सहमतीमध्ये ह्या कारवाया आहेत. आणि त्या वेळेला मला वाटतं म्हणजे अमरावतीच्या शहरामध्ये अन्य कोणी येऊन बाहेरच्याने येऊन कारवाई केली म्हणून तिथे अमरावती पोलीस सक्षम नाही असं म्हणून योग्य ठरणार नाही. आणि आपण ज्या महाराष्ट्रामधल्या किंवा देशामधल्या आपण ज्या कारवाया आपण ज्या वेळेला आपण पाहतो त्या इंटेलिजन्सच्या आधारे ह्या कारवाई होत असताना त्या विभाग त्या कारवाई करत असत. तथापि आपल्याला नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये असलेला आज गृहराज्यमंत्री शहरी म्हणून अमरावती कमिशनरेट देखील याकडे आमचं देखील बारीक लक्ष आहे. आणि पुढच्या 2 महिन्याच्या आतमध्ये मी स्वतः इथून बैठक देखील घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत, जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचं पालन होते की नाही होत आहे याच्याकरता मी स्वतः तिकडे येऊन बैठक घेऊन त्याची खात्री मी स्वतः करून घेणार आहे.